अहमदनगरी इथे उलगडेल गाथानगरशी। इथे घेता येईल शोधनगरचा रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर। रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा। प्रत्येक भावाला आपल्या बहिणीची जबाबदारी घ्यायला पाहिजे, जसं आपल्या बहिणीला पाहतो दुसऱ्या बहिणीच्या दृष्टिकोनाने पाहिलं पाहिजे। त्यामुळे समाज सुधारेल। बहिणीनं भावाला राखी बांधताना जसं वचन घ्यायचं असतं तसं वचन घ्यायचं की इतर मुलींचं बी बहिणीसारखं रक्षण करतात। रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा। सर्व बहिणींचे संरक्षण आपणच केले पाहिजे। कोणाकडे बघताना हे आपल्या बहिणीप्रमाणे बघावे। जैसे कि हम हमारी बहनों को इज्जत देते हैं, वैसे ही मैं चाहता हूँ कि हमारे भारत देश की जितनी भी महिला है, जितनी भी बेटी है, माता है, बुजुर्ग हो, जो भी है, हम सबको एक समान उनको मान सम्मान देना चाहिए और अपनी बहन बेटी को इज्जत देना चाहिए। तभी हमारा देश तरक्की करेगा और आगे बढ़ेगा। जय हिंद। नमस्कार। पहिल्यांदा रक्षाबंधनच्या सर्व बहिणींना जसं आपल्या भावानी आपल्याला राखी बांधावी असं आपल्याला वाटतं, तसंच प्रत्येक बहिणीची इच्छा असते की प्रत्येक पुरुषाने आपला नवरा सोडून तिच्याकडे बहिणीसारखंच पाहिलं पाहिजे म्हणून। आणि ही कालची जी घटना घडली आहे डॉक्टरांबरोबर, ही इतकी वेदनादायक आहे। याचा आम्हाला सगळ्यांना खरंच खूप त्रास होतो। आमच्या मुली पण बाहेर शिकतात आहे, आम्हाला आता त्यांची काळजी वाटते। इतके दिवस आम्हाला त्यांची काळजी वाटत नव्हती, पण आता प्रकर्षाने आम्हाला त्यांची खूप काळजी वाटते। म्हणून मला असं म्हणायचं की सगळ्या भावांनी जसं तुम्ही आज तुमच्या बहिणींकडे पाहताय ना, तसं त्या बहिणीकडे पाहायला पाहिजे होतं। आणि अशाच प्रकारे तुम्ही सगळ्या बहिणींकडे पहा, सगळ्या मावल्यांकडे पहा। ही क्रूर घटना झाली, याचा मी निषेध करते। अहमदनगरी इथे उलगडेल गाथानगरशी। इथे घेता येईल शोधनगरचा रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।